नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भरलेली शिमला मिरची। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू। तर भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी हे बघा, इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे बघा, छोट्या छोट्याच घेतल्या आहेत मस्त अशी बघा। तर आपण पहिली ही आता कट करून घेणार आहोत। तर कट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फक्त मधून असा अलगद असा हा डेका आहे तो काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे, आणि यातलं जे बी आहे ना ते आपल्याला असं पूर्ण असं काढून घ्यायचं आहे। ते निघतं ते थोडंसं सापडलं की अशा प्रकारे ना आपल्याला या शिमला मिरची आता कट करून घ्यायच्या आहेत। आणि आपल्याला ज्यामध्ये जसं सारण भरता येईल अशा प्रकारे आपल्याला या कट करून घ्यायचे। हे बघा, जर तुमच्या इथे मोठ्या असेल शिमला मिरची तर तुम्ही याचे 2 भाग केले तरीही चालणार आहे। तर भरण्यासाठी इथे मी अशा छोट्या छोट्याच घेतलेल्या आहेत। तर अशा प्रकारे आता सर्व शिमला मिरची मी आता कट करून घेते। तर इथे सर्व शिमला मिरची आपण बघा कट करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे। आता आपण याच्यासाठी सारण बनवून घेणार आहोत। इथे मी एक बाउल घेतला आहे। आता याच्यामध्ये मी टाकणार आहे अर्धी वाटी बेसन। हे बघा, हे मी भाजून घेतलेलं आहे। बेसन वगैरे भाजूनच घ्यायचं, म्हणजे कसं ना एकदम क्रिस्पी होतं। त्यासाठी मी ते 2 चमचे तांदळाचं पीठ घेतले, ते सुद्धा मी भाजूनच घेतलेलं आहे। त्यानंतर ते मी वाटण बनवून घेतलेलं आहे। याच्यामध्ये सुकं खोबरं, आलं लसूण, 2 मिरची घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर, असं हे भरभरीत असं वाटण करून घेतलेलं, म्हणजे एकदम बारीक नाही केलेलं आहे बघा। अशा प्रकारे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। तो मी याच्यामध्ये टाकते। त्याच्यानंतर घरगुती मसाला टाकते मी इथे 1 चमचा। त्यानंतर थोडंसं हिंग, एक अर्धा चमचा हळद, अर्धा चमचे गरम मसाला, त्यानंतर पाव चमचे जिरे, त्यानंतर आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक थोडीशी साखर, एक 4 दाणे। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, हे आपलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला जर पाणी लागलं तर आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत, नाहीतर नाही टाकणार। तर बघा, इथे आपलं हे सारण आता रेडी झालेलं आहे, मस्त आहे बघा। आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल भी केलेला नाही आहे। हे आता आपलं रेडी झालेलं आहे। आता आपण शिमला मिरची भरून घेणार आहोत। तर आपण एक एक शिमला मिरची भरून घेणार आहोत। हे बघा, छान असं सारण झाल्यानं वास तर ना खूपच छान येतोय। हे सारण आपल्या याच्यामध्ये असं भरून घ्यायचं आहे, असं सुकंच करून घ्यायचं, मस्त होतं एकदम। आणि आपण याच्यामध्ये चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे हे ना एकदम क्रिस्पी होतं। अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचे मस्त अशा। अशा प्रकारे ना आता बाकीचे सुद्धा शिमला मिरची मी अशी आता भरून घेते। तर हे बघा, इथे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्यात मी थोडंसं जिरं टाकते। जिरं छान फुललेलं आहे। त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता, आता भरलेली शिमला मिरची आपल्या याच्यामध्ये सोडून द्यायची।
झाकण ठेवून आपल्याला ही मीडियम गॅसवर शिजवून घ्यायची. इथे आपले 2-3 मिनटं झालेले आहेत. आता आपण चेक करूया. आता आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे. पुन्हा झाकण ठेवून आपण आता 1-2 मिनिटांनी पुन्हा आपल्याला असं अलट पलट मध्ये मध्ये करायचं. पुन्हा मी झाकण ठेवते. आता 2-3 मिनिटांनी आम्ही पुन्हा चेक करणार आहोत. हे बघा आता शिजत झालेलं आहे, आपलं झालेलंच आहे. आता ना आपण याच्यामध्ये आपलं जे राहिलेलं सारण आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे. थोडंसं मिक्स करूया आणि पुन्हा आपण आता झाकण ठेवून हे 1-2 मिनिट शिजून घेणार आहे. इथे 2 मिनिटं झालेली आहे. हे बघा इथे आपली शिमला मिरची आता मस्त अशी शिजलेली पण आहे आणि आपण टाकलेलं सारण सुद्धा व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत. तर इथे आपली चमचमीत अशी भरलेली शिमला मिरची आता तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त एकदम झालेली आहे आणि एकदम क्रिस्पी झालेली आहे ती तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत सुद्धा खाऊ शकता. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.